नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर नेगेटिव्हमध्ये होतंच. मार्केटमध्ये जर प्राइस ॲक्शन बघितलं तर त्या नेगेटिव्ह होत्या आणि आजचा जर मोमेंटम बघितला तर मार्केटनी गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली मोमेंटम बघायला मिळाला. म्हणजे मार्केटमध्ये रिकव्हरीचे कुठलीही प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाही आहे. आणि आज जर बघितलं तर निफ्टी जवळजवळ 2% जास्तही म्हणजे साधारण जर बघितलं तर 500 पॉईंटची निफ्टीमध्ये डाऊन साईड मोमेंटम. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर 1300 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम आणि सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर 1400 पॉईंटची मोमेंटम. ओव्हरऑल जर बघितलं तर आजचा दिवस देखील मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळाला. ओके, आता बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन मार्केटने दाखवल्या. ज्यांना प्राइस ॲक्शन माहिती असेल त्यांना समजलं देखील असतील. ज्यांना माहीत नसेल ठीक आहे, हळूहळू त्याची प्रॅक्टिस करत जावा. प्राइस ॲक्शन समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. चार्ट ट्रेडिंगवरती जितकं तुम्हाला भर देता येईल, जितकं तुम्हाला चार्ट ट्रेडिंगची प्रॅक्टिस करता येईल तितकी प्रॅक्टिस करत जावा. ओके, आता मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे ग्लोबल सिनेरो आहे जो ती निगेटिव्ह आहे. मार्केटमध्ये जर ओव्हरऑल विचार केला आपण चार्टचा तर मार्केटमध्ये वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम बघायला मिळते. आता मार्केट सपोर्ट कुठे घेईल, मार्केटमध्ये कुठल्या लेवलवरती डिमांड झोन तयार होऊ शकतो, हे काही गोष्टी आहेत जिकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये कंटिन्युअसली नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतो. जर आपण 1 तासाचा टाइम फ्रेमवरती गेलो, हा जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, कंटिन्यू जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलो आपण, ओके, तर इकडनं बघायला काय मिळते मार्केटमध्ये या कन्सोलिडेशन नंतर मार्केटने ज्या पद्धतीने लेवल ब्रेक केली, गॅप डाऊन गॅप डाऊन गॅप डाऊन गॅप डाऊन गॅप डाऊन, तर मार्केटमध्ये एक वन डायरेक्शन मोमेंटम बघायला मिळतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर छोटे छोटे पुलबॅक आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ओके, म्हणजे एक पुलबॅक नेगेटिव्ह मोमेंटम, एक पुलबॅक नेगेटिव्ह मोमेंटम, एक पुलबॅक नेगेटिव्ह मोमेंटम, एक पुलबॅक नेगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे 25,000ची जी लेवल होती निफ्टीने ती जेव्हा लेवल ब्रेक केली त्याच्यानंतर जर बघितलं तर साधारणतः 23,000च्या आसपास निफ्टी आपल्याला आलेला दिसतो या लेवलवरती. म्हणजे इकडनं जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला 2,000 पॉईंटचा इकडनं बघायला मिळतोय. टॉपपासनं जर बघितलं तर 26,400 आहे. म्हणजे साधारण 3,500 निगेटिव्ह पॉईंट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके, तर चार्ट थोडासा जर बघितला आपण, चार्टला थोडंसं झूम आउट करून जर बघितलं तर हे जे काही सपोर्ट आपल्याला इकडे रिसेंटली बघायला मिळत होते निफ्टीमध्ये, ओके, इकडे एक छोटा सपोर्ट घेऊन निफ्टी वरती गेला, परंतु तो सपोर्ट ब्रेक झाल्यावरती निफ्टीने आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलेला आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम जेव्हा ऑल टाइम हाय लावला होता, डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. ओके, इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम जेव्हा निफ्टीने ऑल टाइम हाय लावला होता त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम आला होता. तो कुठपर्यंत आपल्याला बघायला मिळाला होता, या लोपर्यंत. ओके, इकडनं जर बघितलं इकडनं सुरुवात झाली होती मोमेंटमची, दिसते का, आणि तो लो या लेवलवरती बघायला मिळाला होता. आपण जर इकडे मार्क केलं, ह्या काही गोष्टी आहेत ज्या टेक्निकली आपल्याला रिसेंटली इकडनं डिमांड झोन बघायला मिळाला होता. सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया आणि इकडे जर बघितलं तर ही लेवल एक आपल्याला बघते की जिकडनं निफ्टीमध्ये डिमांड झोन बघायला मिळतं. कोणती लेवल होती ती, या लेवलवरती बघा, 1 2 3 4 वेळेस इकडे सपोर्ट घेतला होता आणि तिकडनं एक बुलिश मोमेंटम आला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम, इकडे बघितलं तर डबल बॉटम तयार केला अशा पद्धतीने आणि तिकडनं परत एकदा ऑल टाइम हायवरती आपल्याला निफ्टी जाताना दिसला. ओके, म्हणजे 21,850 साधारण जर बघितलं तर 22,000ची जी लेवल आहे ती आपल्याला आत्ता चार्टवरती टेक्निकल सपोर्ट बघायला मिळते. ओके, आणि आत्ता जर बघितलं तर निफ्टी कुठे आहे, 23,000च्या आसपास आहे. सपोर्ट जर बघितलं पाऊस म्हणजे अजून एक 1,000 पॉईंटचा स्पेस आपल्याकडे आहे जिकडनं लास्ट टाइम निफ्टीने बाउन्स घेतला होता. ओके, म्हणजे 1,000 पॉईंटचा स्पेस आहे की जिकडनं मार्केटमध्ये अजून देखील निगेटिव्ह मोमेंटम किंवा नेगेटिव्ह मोमेंटम येण्याची शक्यता आहे.
ओके, टेक्निकल जर बघितलं तर. आता इथे जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट होता 24,400 वरती. तिकडे मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला, ऑल टाइम हाय लावला आणि तिकडे निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. तर हा जो सपोर्ट होता, या सपोर्टवरती मार्केट मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला होता आणि तो मार्केट सस्टेन करत होता. परंतु यावेळेस काय झालं, मार्केटने तो सपोर्ट ब्रेक केला. आता जर रिसेंटली जर बघितलं तर या लेवलवरती आपल्याला मल्टिपल सपोर्ट बघायला मिळतं. ती जर लेवल बघितली तर साधारण 22,000च्या आसपास आहे. मग इकडे जर बघितलं तर सिनेरिओ जो आहे तो निगेटिव्ह आहे, न्यूज जी आहे ती निगेटिव्ह आहे. मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह बघायला मिळते का? नाही बघायला मिळत आहे. ओके, मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या बघायला मिळत नाही. आता ग्लोबल सिनेरिओ जर बघितला तर निगेटिव्ह आहे आणि न्यूज बेस्ड मार्केट आपल्याला जास्त बघायला मिळत आहे. म्हणजे जर लेवल बघितल्या, प्राइस ॲक्शन बघितली, जर मार्केट जर मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल तर त्यावेळेस प्राइस ॲक्शन इतकीशी मार्केटमध्ये बघायला मिळत नाही. परंतु मार्केट जेव्हा फ्लॅट ओपन होतं तेव्हा मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळते. मग आता आपल्याला मार्केट ओपन कुठं होतंय आणि त्या दिवशी प्राइस ॲक्शन काय बनते हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे तिकडे टेक्निकल ॲनालिस्टचा कस लागू शकतो. ओके, मग मार्केट आपण इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. ओके, ही जी नेगेटिव्ह बघा, तुमच्या लक्षात असेल तर आपण ही पण मोमेंटम बघितली होती नेगेटिव्ह साईडला, प्राइस ॲक्शन बघितली होती, इकडनं मार्केट नेगेटिव्ह झालं. इकडे जर बघितलं तर इकडे देखील या लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. परंतु बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये कन्सोलिडेशन होतं, मार्केटमध्ये बुलिश साईडला जाताना स्ट्रेंथ दिसत नाही. आज जर बघितलं तर मार्केट गॅप डाऊन, मार्केटमध्ये एक निगेटिव्ह जवळजवळ 500 पॉईंटचं मोमेंटम बघायला मिळालं. म्हणजे ही जी प्राइस ॲक्शन आहे ही लोवर लो पॅटर्न आपल्याला कंटिन्युअसली बघायला मिळत आहे टॉपपासनं. ओके, आणि चांगला जोपर्यंत मार्केट सपोर्ट घेत नाही किंवा जोपर्यंत काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन होत नाही, सिनेरिओ जो आहे, ग्लोबल न्यूज ज्या आहेत त्या काहीशा पॉझिटिव्ह आपल्याला जोपर्यंत बघायला मिळत नाही तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड हा आपल्याला थोडासा निगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकतो. म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड जर बघितला आपण मार्केटचा, तर आता जरी मार्केटने टॉपपासून 3,500ची वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दाखवली असेल चार्टवरती आपल्याला, तरी देखील मार्केटमध्ये अजून काहीशी नेगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. कारण की जो टेक्निकल सपोर्ट आहे तो साधारण आपल्याला 22,000च्या आसपास पाहायला मिळतो. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर थोडंसं मार्केटचं जे आहे तो ओव्हर सोल्ड झोनमध्ये गेल्यासारखं वाटत आहे. ओके, परंतु आता हे न्यूज बेस असल्यामुळे मार्केट कुठे सपोर्ट घेऊ शकतं याची थोडीशी प्रिडिक्शन करणं हे कठीण जाऊ शकतं. त्यामुळे विचार काय करायचा आहे, मार्केट ओपन कुठं होते आणि त्या ओपन डेच्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस मार्केट ओपन होतं 9 वाजता ह्याच गोष्टींचा विचार करा. तुम्ही जर खूप मोठ्या गोष्टींचा विचार करत बसले की बाबा नाही ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे, या लेवलपर्यंत जाऊ शकतं किंवा ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे किंवा BTST किंवा ST जर करत बसलं त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर वाढतं ते. ओके, आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये इंडिया विक्स हाय होतो, इकडे जर बघितलं तर इंडिया विक्स हाय आहे साधारण 22च्या आसपास आहे. ओके, त्यावेळेस मार्केटमध्ये वॉलेटाईल मोमेंटम खूप हाय असतात, गॅप अप गॅप डाऊन मोठ्या प्रमाणात होण्याची पॉसिबिलिटी असते. कारण की वॉलेटाईल मोमेंटम मोठा असल्यामुळे किंवा इंडिया विक्स हाय असल्यामुळे मोमेंटम जे असतात ते देखील मोठे बघायला मिळतात. ओके, मग मार्केटची ओपनिंग कुठे होतीये, मार्केट ओपन झाल्यानंतर तिकडे प्राइस ॲक्शन काय बनते याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला जे हे काही मी सांगण्याचा प्रयत्न केला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलं असेल आणि यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. ओके, आता उद्या जर बघितलं तर शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी आहे, विकेंड आहे. सोमवारी मार्केट ओपन होते. सोमवारच्या दिवशीसाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये काय लेवल बनतात ते, काय सपोर्ट बनतात ते, ओके, रिस्क टू रिवॉर्ड कुठे जास्त चांगला बघायला मिळतो याचं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघताना तुमच्याकडे वही पेन हातात ठेवा. काय तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे वाटतात तर तुम्ही लिहून ठेवू शकता. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 1500 लाईक आणि 400 कमेंटची अपेक्षा आहे. सो आय होप या व्हिडिओला तरी कम्प्लीट करसाल. ओके, आणि वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की मार्केटमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करत जावा, प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करत जावा, प्रॅक्टिस करत जावा. ओके, त्याने काय होतं की तुम्हाला सवय लागती, चार्ट रिडिंगची सवय लावून घ्या. ओके, आणि मार्केट
मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स झोन कशा पद्धतीने तयार होतात ते, मार्केटमध्ये सेटअप कशा पद्धतीने तयार होतात ते, डिमांड सप्लाय झोन कसं मार्केटमध्ये सुरुवात होते, गॅप अप किंवा गॅप डाऊन जर ओपन होत असेल मार्केट त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बघायला मिळू शकते, ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड याचा अभ्यास करत जावा. ओके. आणि त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, मार्केटची सायकोलॉजी, तुमची सायकोलॉजी, ह्या देखील गोष्टी त्याच्यासोबत शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आणि जे तुम्ही प्रॅक्टिस करताय त्याचं बॅक टेस्ट देखील करत जावा. चार्ट रिडिंग तुम्ही जितकी जास्त करसान, जितकं तुम्ही चार्ट रिडिंगवरती प्रॅक्टिस करसान तितकं तुम्हाला प्राइस ॲक्शन समजायला थोडंसं प्राइस ॲक्शन सोबत ओळख करून घ्या. बाकी तुमची मर्जी आहे आणि तुमचं डिसिजन आहे. आणि ह्या ज्या सगळ्या प्राइस ॲक्शनच्या ज्या कन्सेप्ट आहेत प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. 15 ते 16 व्हिडिओ आहेत, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे तो. जर तुम्ही ते कोर्स शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकतात. ओके. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. मार्केटचा आत्ताच आपण चार्ट मोठ्या टाइम फ्रेमवरती बघितला की थोडंसं नेगेटिव्ह आहेच आहे. इकडनं जर बघितलं तर ही एक लेवल आपल्याला बघायला मिळते की जी 22,000च्या आसपास इकडे आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळते. आता जर बघितलं तर इकडे एक मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर या लेवलवरती एक सपोर्ट घेतलाय 23,110च्या आसपास. आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर लास्ट टाइम इकडे काही सपोर्ट होता का, नाही दिसत आहे. ओके. आता रिसेंटली जर बघितला तर या लेवलमध्ये पण मार्केटमध्ये बऱ्यापैकी उलाढाल झाली होती. ओके. इकडे जर बघितलं तर या लेवल नंतर मोठा गॅप डाऊन होता आणि आता मार्केट या लेवलवरती आहे. ते इकडे जर बघितलं तर मोठा गॅप डाऊन झाला होता आणि तिकडनं रिकव्हरी आली होती. आधी ही जी लेवल आहे इकडे पण रिकव्हरी होतं ना, गॅप अप अशा पद्धतीने मार्केटने मोमेंटम दिलं होतं. तर टेक्निकली जर बघायचं झालं तर सपोर्ट जो आहे तो या लेवलवरती आपल्याला बघायला मिळते 22,900च्या आसपास. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक लेवल 22,800च्या आसपास सपोर्ट आहे. तिसरी जर लेवल बघितलं तर या लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. ओके. तर या काही लेवल आहे जिकडे आपल्याला सपोर्ट बघायला मिळते आणि या लेवलवरती एक सपोर्ट आहे छोटासा. तर या काही सपोर्टच्या लेवल आहेत 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती. तर मल्टिपल लेवल आहेत. आपण डाऊन साईडची एक लेवल रिमूव्ह करूया आणि बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे होता. रिसेंटली इकडनं कधी बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला आहे का, इकडे बघा. त्यावेळेस या लेवलवरती ओपन झालं तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रिकव्हरी दाखवली होती. म्हणजे या लेवलवरती काही डिमांड झोन देखील तयार होताना दिसत आहे. ओके. प्राइस ॲक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करत जावा. आता या काही लेवल आपण इकडे मार्क केलेले आहेत. प्राइस ॲक्शन जर बघितलं तर मार्केटने इकडनं नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलाच आहे. मार्केटनी आधी देखील टॉपपासून एक सेलिंग प्रेशर दाखवलाय. आज जर बघितलं तर या लेवलपासून जर बघितलं तर 500 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम मार्केटने दाखवलाय. आता मार्केट जर डायरेक्ट लेवल ब्रेक करत असेल तर इकडे हेल्दी पुलबॅक बघायला मिळालेलं नाही. काहीशी जर इकडे प्राइस ॲक्शन करून अशा पद्धतीने इकडे जर बघितलं तर इकडे बघा एक चॅनल क्रिएट केला होता. चॅनल ब्रेक नंतर मार्केटनी नेगेटिव्ह मोमेंटम, तर हे प्राइस ॲक्शन तुम्हाला समजायला पाहिजे. आता इकडे जर बघितलं तर एक स्विंग तयार केलाय, दुसरा स्विंग तयार केलाय, पण काहीसा स्विंग करून म्हणजे असं काही नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल, सपोर्ट काय आहे 23,110च्या आसपास हा सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 23,260च्या आसपास रेजिस्टन्स आहे. आणि इकडे मार्केटने कन्सोलिडेशन केलं. तर ही जी लेवल आहे ही एक कन्सोलिडेशनची लेवल आहे. इकडे प्राइस ॲक्शन बिल्डअप करू द्या आणि ही काय लेवल बनते, नो ट्रेडिंग झोनची लेवल बनते 23,110, 23,260, साधारण 150 पॉईंटची नो ट्रेडिंगची रेंज इकडे आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते. ही जर लेवल ब्रेक होत असेल तर जो कंटिन्युअसली मोमेंटम नेगेटिव्ह बघायला मिळतो मार्केटमध्ये परत एक नेगेटिव्ह प्रेशर बघायला मिळू शकतो. सपोर्ट जर बघितलं तर 23,000वरती एक सपोर्ट आहे फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 22,900च्या आसपास आपल्याला एक सेकंड सपोर्ट बघायला मिळतोय टेक्निकली. आणि 22,800च्या आसपास अजून एक सपोर्ट आहे. 22,800 जर बघितली तुमच्या जर लक्षात असेल तर 22,800वरती लास्ट टाइम एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. तिकडनं मार्केटने ज्यावेळेस मोमेंटम द्यायला सुरुवात केली मार्केटनी ऑल टाइम हायची लेवल दाखवली होती 22,800,
स्ट्रॉंग सपोर्टची लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ते त्या लेवलपर्यंत आपण इकडे लेवल मार्क केलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि तुम्ही तुमच्या चार्टवरती लेवल मार्क करून ठेवू शकता अभ्यासासाठी. ओके, तसंच जर बघितलं तर स्विंग हाय काय बनतोय 23,559. आता मार्केटने वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिलाय, इतका हेल्दी पुलबॅक बघायला मिळालेला नाही. एक हेल्दी पुलबॅक इकडे आपल्याला पेंडिंग बघायला मिळतोय. मार्केटने जर काहीशी डबल बॉटम इकडे प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला मार्केटमध्ये या काही लेवल आहेत 23,330, 23,410 आणि 23,500च्या आसपास लेवल आहे. परंतु काय आहे की बुलिश साईडला मार्केट जाताना थोडंसं स्लो जात आहे. बुलिश साईडला मार्केटमध्ये थोडीशी रिस्क फॅक्टर हाय आहे, त्यामुळे त्या रिस्क फॅक्टरला कमी करण्यासाठी तुम्ही तुमची पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट याच्यावरती लक्ष देऊ शकता. आता हे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग काय आहे हे देखील आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तर तिकडे तुम्हाला ते बघायला मिळेल. ओके, तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन तिकडे देखील आपण इकडे डिस्कस केलेला आहे. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अपमध्ये इकडे आपल्याला रेजिस्टन्स आहे. गॅप अप नंतर मार्केट थोडंसं गॅप फिलिंग करताना दिसू शकतं. ही जी मुवमेंटम आहे ही आपल्याला बघायला मिळू शकते. गॅप अप नंतर बुलिश साईडला जाणे मार्केट थोडंसं रिस्क फॅक्टर दाखवते. गॅप अप नंतर रिस्क टू रिवॉर्ड रेशो तो आहे तो सेलिंग साईडला बघताना दिसू शकतो, येताना दिसू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ऑलरेडी एक नेगेटिव्ह मोमेंटम आदल्या दिवशी, आज जर बघितलं तर आज पण नेगेटिव्ह मोमेंटम जवळजवळ 500 पॉईंटचा. त्यामुळे जर गॅप डाऊन मार्केट ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये आपल्याला एक मोमेंटम बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जी सेटअप आहे तो सेटअप आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या व्यवस्थित लेवल समजल्या असतील आणि व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघत जावा. बँक निफ्टीमध्ये काय लेवल बनतात ते समजून घेऊया. बँक निफ्टी जर बघितलं तुम्ही इथे व्यवस्थित तर इकडनं नेगेटिव्ह मोमेंटमला सुरुवात झाली होती. हा नेगेटिव्ह मोमेंटम अशा पद्धतीने एक पुलबॅक नंतर परत नेगेटिव्ह मोमेंटम. मग हे जर बघितलं तर हे काय आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळते. वारंवार मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, हा बुलिश फ्लॅग अँड पुल इकडे तयार झाला होता. त्याच्या नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळालं. तर इकडे जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती काय इकडे आपल्याला सपोर्ट कुठे बघायला मिळतोय का, तर बँक निफ्टीमध्ये एक सपोर्ट आहे जिकडे मार्केटने आता इथपर्यंत रॅली दाखवलेली आहे. ओके, इकडे जर बघितलं तर ह्या पुलबॅक नंतर बऱ्यापैकी चांगला बुलिश मोमेंटम दाखवला होता. परत इकडे आल्यानंतर मार्केटने परत इकडनं ऑल टाइम हाय लावला होता. म्हणजे ही जी लेवल आहे 53,500च्या आसपास बँक निफ्टीने इकडनं डिमांड झोन क्रिएट करून मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं होतं. तर त्याच लेवलच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी येताना आलेला आहे. तर एक हेल्दी पुलबॅक आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर लेवल काय आहे ते समजून घेऊया. $53,757 ही लेवल आहे जिकडे आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतो आणि या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. आता याची जर रेंज बघितली ना तर याची रेंज थोडीशी मोठी बनते नो ट्रेडिंग झोनची. आता आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती हा सपोर्ट पाहिला होता 53,550च्या आसपास. ओके, आणि स्विंग हाय जर बघितलं तर 54,000च्या आसपास आपल्याला स्विंग हाय बघायला मिळते. म्हणजे जी रेंज आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे आणि हा काय बनतो इकडे नो ट्रेडिंग झोनची रेंज बनते इकडे. म्हणजे इकडे जर बघितलं तर हा एक रिसेंटली सपोर्ट होता छोटासा, त्या लेवलला आपण इकडे मार्क केलेला आहे. रिसेंटली जर बघितलं तर हा स्विंग हाय आहे. ओके, हा हाय आहे, हा स्विंग हाय आहे आणि आत्ता ह्या लेवलनुसार जर बघितलं तर हा स्विंग हाय आहे. ओके, तर हे स्विंग आपल्याला बघायला मिळतात. मग इकडे प्राइस ॲक्शन काय बनते, इकडे छोटाशी ट्रेंड लाईन बनते. मार्केटने जर इकडनं काही बुलिश मोमेंटम दाखवलं तर बँक निफ्टीमध्ये एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. या लेवलवरती सपोर्ट आहे. आत्ताच आपण रिसेंटली बघितलं की या लेवलवरनं जेव्हा मार्केट पुलबॅक दिलं होतं मार्केटमध्ये वन डायरेक्शनमध्ये ऑल टाइम हायवरती मोमेंटम घेऊन गेलो होतं. तर इकडे जर लेवल आपण बघितलं तर हा स्विंग आहे आपल्याला एक बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक लेवल आहे. आणि आजचा इंट्राडे आहे. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, प्राइस ॲक्शन जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीने आजचा इंट्राडे लोच्या आसपास. मार्केट
53,550ची लेवल ब्रेक न करता बँक निफ्टी जर इकडनं काहीसं आपल्याला बुलिश बॉटम तयार करून जर लेवल ब्रेक केली तर काहीसं बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा स्विंग हाय जर बघितला तर 54,283, त्याच्यानंतर जर बघितलं तर 54,500 राऊंड लेवलच्या आसपास, आणि तिसरी लेवल जर बघितलं तर 54,700, जो की आजचा इंट्राडे हाय आहे. ओके, तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे, या रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. एक तासच टाइम फ्रेमवरती जाऊया. ज्यावेळेस लास्ट टाइम ही लेवल ब्रेक झाली त्यावेळेस काय मोमेंटम आपल्याला बघायला मिळतं ते समजून घेऊया. इकडे जर बघितलं तर एक डबल टॉप इकडे क्रिएट करून मार्केटने इकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवली होती. त्याचा सपोर्ट जो होता तो या लेवलवरती बघायला मिळाला होता. या काही लेवल आपल्या इकडे बघायला मिळत आहे. ट्रान्झॅक्शन व्यवस्थित समजून घ्या. इकडे जर बघितलं तर 53,549चा सपोर्ट आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं थोडा स्पेस पण आहे. मार्केट जर येऊन या लेवलवरती काही पुलबॅक घेऊन त्याच्यानंतर इकडे थोडंसं कन्सोलिडेशन करून काहीशी नेगेटिव्ह ट्रान्झॅक्शन करून, म्हणजे काय, इकडे ऑलरेडी एक पुलबॅक घेतलेला आहे, इकडे थोडंसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल, कारण की डायरेक्ट जर ब्रेक होत असेल तर मग रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाहीये. ट्रान्झॅक्शन जर बघितलं तर अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन थोडीशी रिस्की वाटते. ओके, आणि ऑलरेडी जर बघितलं तर जवळजवळ 1400 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये वन डायरेक्शनमध्ये बघायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड फेवरेबल नाही आहे सेलिंग साईडला. तू जर काही कन्सोलिडेशन करून किंवा छोटा टप्पा खाऊन पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल सेकंड पुलबॅक, या पुलबॅक नंतर सेकंड टाइमला ज्यावेळेस लेवल ब्रेक होईल त्यावेळेस मार्केटमध्ये थोडंसं निगेटिव्ह ट्रान्झॅक्शन इकडे बघायला मिळू शकते. 53,550च्या आसपास जी लेवल ब्रेक होती, तर मग 53,357, 53,193 आणि 53,000 राऊंड लेवल, या लेवलपर्यंत आपल्याला काहीसा सेलिंग मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. गॅप अप जर ओपन असेल या लेवलच्या आसपास थोडंसं बघून ट्रान्झॅक्शन काय बनते ती, आणि त्याच्यानंतर जर थोडासा पुलबॅक घेऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल, ओके, हां, तर या लेवलच्या वरती म्हणजेच या रेजिस्टन्सच्या वरती जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर काहीशी बुलिश मोमेंटम ज्या लेवल आपण बघितले ते बघायला मिळू शकतात बुलिश साईडला. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं बघा ट्रान्झॅक्शन काय बनते. इनसाइड कॅन्डलचा सपोर्ट, इनसाइड कॅन्डलचा सेटअप वगैरे होऊन जर अप साईडला मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी वाढत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो थोडासा बुलिश साईडला आपल्याला बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो थोडासा रिस्क फॅक्टर हाय होतो. त्यामुळे ट्रान्झॅक्शन समजून घेणं गरजेचं आहे. ट्रान्झॅक्शन समजून घेणं, त्याच्यानंतर लेवल, त्याच्यासोबत ट्रान्झॅक्शन कशी बनली आहे, त्याच्या अगोदर मार्केटने कशा पद्धतीने मोमेंटम दिलं होतं, ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये चालायला पाहिजे. ओके, त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये बघा, इकडे त्याला ट्रान्झॅक्शनचं नॉलेज आहे ना, त्याला इकडे पटकन ट्रान्झॅक्शन समजून येईल की काय ट्रान्झॅक्शन बनली होती. एक बेरिश फ्लॅग पोलची ट्रान्झॅक्शन इकडे आपल्याला बघायला मिळाली. आता जर बघितलं तर इकडे या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतोय. एक तासावरती बघूया इकडे कुठे सपोर्ट आहे का रिसेंटली. तर ही एक लेवल आहे जिकडे मार्केटने लास्ट टाइम या लेवलपासून बुलिश मोमेंटम दाखवला होता. तर टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, तर ह्या एक डाऊन मोमेंटम नंतर एका सपोर्टवरती आपल्याला आलेले दिसत आहेत. ओके, तर सपोर्टवर त्याला तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु त्यासाठी ओपनिंग काय होतीये आणि त्याचबरोबर ग्लोबल सिनेरोमध्ये काही गोष्टी गुड न्यूज बघायला मिळते का हे देखील बघणं गरजेचं आहे. ओके, आत्ता जर आपण टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर मार्केट एका सपोर्ट लेवलवरती आलं जिकडनं लास्ट टाइममध्ये डिमांड झोन होऊन मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवला होता. ओके, जर ही एक तासाचा डेली टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर बघा इकडनं ज्यावेळेस मार्केटमध्ये हे जर बघायचं झालं तर इकडनं मार्केटमध्ये बघा की एक बुलिश मोमेंटम आला होता, या लेवलमधनं आला होता. इकडे जर बघितलं इकडनं बुलिश मोमेंटम आला होता, तो परत ऑल टाइम हायवरती गेला होता, तो या मुवमेंटमधनं आला होता. आता मार्केट परत काय झालं, या लेवलच्या आसपास आलंय, आणि जो आपण म्हणू शकतो याला की जो बुलिश झोन इकडनं लास्ट टाइम ज्या लेवलवरती बनला होता
त्या लेवलच्या आसपास आपल्याला इकडनं मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळते आणि त्या लेवलच्या आसपास परत आपल्याला मार्केट येताना दिसत आहे. ओके, सो थोडंसं जर मार्केटमध्ये काहीसे पुलबॅक बघायला मिळत असेल तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. तर ह्या गोष्टी चार्टवरती आपल्याला बघणं गरजेचं आहे. टेक्निकली जर बघितलं तर हे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. ट्रान्झॅक्शन समजून घ्या. एक निगेटिव्ह मोमेंटम तर या लेवलवरती काहीसा आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. हा काही खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे का? नाही. इकडनं जर मार्केटने काहीशा अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन दाखवले आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल, तो सपोर्ट काय आहे? 74,480च्या आसपास हा सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितला तर टेक्निकली हा रेजिस्टन्स बनत होता, परंतु या लेवलवरती एक 75,000ची राऊंड लेवल आहे. ओके, तर तिकडे जर बघितलं तर एक 75,000ची राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. हा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे हा जो आहे 74,575 साधारण 500 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये इकडे बघायला मिळते. तर ही काहीशी कन्सोलेशनची रेंज आहे. इकडे जर मार्केटने कन्सोलेशन करून जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन देत असेल तर काहीशी सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते 73,800 हा एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 73,200च्या आसपास एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 72,781. ओके, थोडंसं लेवल आहेत त्या थोड्याशा मोठ्या आहेत. त्यामुळे जर ब्रेकडाऊन होत असेल आणि मोमेंटम जर येत असेल तर तिकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. याची प्रॅक्टिस तुमच्याकडे पाहिजे. ओके, बुलिश साईडला ही ओव्हरऑल लेवल जर बघितली तर किती पॉईंटची ती फक्त बघू द्या. ओके, लेवल थोडंसं मोठं बनतं ते. थोडंसं आपण इकडे राऊंड लेवलवरती बघूया काय काय बनतं ते लेवल या लेवलच्या आसपास. ओके, तर लेवल थोड्याशा चेंजेस केलेल्या आहेत तर त्या थोड्या समजून घ्या. ट्रान्झॅक्शन करून जर मार्केट ब्रेक करत असेल तर 74,000ची एक टेक्निकल सपोर्ट लेवल बनते, 73,500ची लेवल बनते आणि 73,100ची लेवल बनते. तर ह्या काहीशा लेवल चेंजेस केलेल्या आहेत. ओके, तर त्या थोड्याशा ॲडजस्ट करून घ्या. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला इकडे स्विंग हाय आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग आहे. त्याच्यानंतर गॅप आहे इकडे. तर ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जाताना इकडे बघा एक मोमेंटम ऑलरेडी आलाय. पुलबॅक घेतलाय. पुलबॅक घेऊन जर लेवल काहीशी अशा पद्धतीने छोटासा पुलबॅक हे लेवलवरती घेऊ द्या 75,000, कारण की एक राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर हा स्विंग जो आहे 75,380 हा एक रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर आजचा इंट्राडे आहे 75,600. हा एक सेकंड रेजिस्टन्स बघायला मिळतो आणि 75,880 या लेवलती एक तिसरा रेजिस्टन्स बघायला मिळतो. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला 75,000 आणि 74,480. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. ऑलरेडी 1,500 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम नंतर जर गॅपडाऊन ओपन असेल 300 प्लस 250 प्लस पॉईंटनी जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि प्राइस ॲक्शन थोडं बघण्याचा प्रयत्न करा. गॅप अप जर ओपन असेल तर हा स्विंग आणि हा स्विंग याच्यामध्ये मार्केट थोडंसं कन्सोलेशन करताना दिसू शकतं. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याच्या संपूर्ण लेवल व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधून जर काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. व्हिडिओ जर संपूर्ण बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट देखील करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.